नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवात आपले मनोरंजन करण्यासाठी चांडाळ चौकडीचे तात्या अर्थात नवनाथ ढमे घेऊन येत आहेत सर्व महिलांचा आवडता गेम शो, मनोरंजनाचा मास्टर ब्लास्टर, संगीत होम मिनिस्टर। गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवात हा कार्यक्रम बुक करण्यासाठी पोस्टरवरील नंबरवर संपर्क करा। गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी, चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी। आहो इकडे याव जरा। मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं जग हे सारं। बसताय का? काहीच काही बोलायचं नुसतं ते गाण्यांनी ना तर पार मला नको नको झाले। अगं बायको नुसती मारती का ग तू? कुठे जरा म्हणलं प्रेमाने जरा आवाज द्यावा, प्रेमाने बोलवत, प्रेमाच्या लायकीचेच नाहीयेत तू। हा ना, नाही पण हे खरे तुझं मार खाल्ल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही। हो ना? बायको बसलं बायको, अगं मी आता मोठा माणूस झालोय बायको। मोठे माणूस झाले? हा कसं काय? लय मोठ्या पदावर आहे आता। ते काय छपरी पोरांसारखं ती कॉलर बिलर वर केली, हा काही गुंड बिंड आहेत काय तुम्ही गावचे? अगं बायको गुंड नाही, मी लय मोठ्या पदावर आहे आता। कॉलर पहिली नीट करा। होय ये घे काय तू पण ते बटन लावा शर्टाची। अगं नाही लागत, ते बॉडी बनवली आता मी। बटन लावा ती। बरं लावलं। हा काय म्हणत होते? अगं मी आता लय मोठ्या पदावर आहे बायको। लय मोठ्या पदावर? हा कुठल्या बरं कुठल्या? आपण आता असल्या मोठ्या पदावर आहे, असल्या मोठ्या पदावर आहे, काय कुठून सांगू? बघा आता तुम्हाला जिथून जमतंय तिथून सांगा। अगं म्हणजे बायको मला आहे ना इथल्या सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या गणपतीचा मंडळाचा सदस्य बनवलाय। अध्यक्ष असतंय ते। अध्यक्ष असतं का? हा तेच ते काहीतरी राहतं ते। साधा अध्यक्ष बोलतायत ना, ते तुम्हाला बनवलंय वय? अगं गावात आता मला सांग, समधी जे आहेत तू लंगडा गाण्या, तो मुंडका तुटेल आरिफ, तो पांड्या, तो लॅपटॉप संख्या, काय नाव आहे ती, काय नाव आहेत? हा अशी कुठं नाव असतात का? अगं यांनी निवडून दिले मला अध्यक्ष पदासाठी। बरोबर आहे, ते असेच लोक लायकीच ती। नाही नाही माझं पद आहे, मी 10वीत नापास झालोय, ते एकदा वेळ बसेल नाही 10वीत। हा ना, म्हणजे तुम्हाला लय अनुभव आहे। कशाचा अनुभव आहे काय माहिती? बायको अगं बायको काय माझा आहे तुझा बायको, मी तुला सांगतो हे बघ आलो तर तुझा नाही तर मंडळाचा आहे। आता आपण लय काम करणार आहे मंडळात, तुला सांगतोय बघ वर्गाने गोळ्या करायच्यात, परत त्या गोळा केल्यावर जागा बघायची कुठे नेमकं। हा तो आबाच्या दारात मागच्या वेळेस बसेल होता ना, तसाच आबाच्या दारात बसू, त्याच्यानंतर सगळे ताडपत्रे आणायचे, पत्रे आणायचे, ते ठोकायचे, त्याच्यानंतर वर्गाने गोळा केला त्याचा हिशोब काढायचा। समधी काम माझ्या डोक्यात आहेत, तो मला विचलित करू नको, मला डबा बांधून दे, मी 4 टाइम तिथंच बसणार आहे, मी काही इकडे येणार नाही सारखं तुला पाहायला। झाली कामांची लिस्ट झाली? बाहेरची कामं करा, घरातली कामं कोण करणार? कोण करणार घरातली कामं? आता घरातलं मीच करायचं का राव? कर 10 दिवस तू तरी। अध्यक्ष तुम्हाला बनवलंय ते तिकडचं, घरातली पहिली कामं करायची, कळलं का? काय अध्यक्ष बनवलंय ना? आरती येते, आरती माहिती का? आरती काय आरती? हायला काय फिगर होते, काय तिचे केस, काय तिचे डोळे होते, मागच्या वर्षी आली होती आपल्या मंडळात, लई जाकास मला होता। आरती म्हणजे पोरगी नाही म्हणलं मी। मग अहो आरती, गणपतीची आरती माहिती का? म्हणून दाखवा बरं आरती। ते काही येत नाही, ते आम्ही लावणार साऊंडवर। आणि अध्यक्ष बनवले कशाचं डोंबल्याचं? अगं बाहेर गावचा डीजे बोलावलाय, पांडवा डीजे। पांडवा डीजे, एक काम करा, माझा पाय जर चोळा, दुखायला। घरात चल की। कशाला घरात? कशाला? तू म्हणले ना चोळा।
बाहेर इथं पाय चोळा माझा. अगं आलोच होतं ना बायको, मी जातो ना आता, मला लय काम आहे बायको. येऊ का? लय कामाचे लागून गेले तुम्ही. जा जा जा. आशीर्वाद दे ना बायको. हा देते ना आशीर्वाद. असेच काम पहिली घरातली करा मग बाहेरची करा. आशीर्वाद घेता येत. अध्यक्ष बनवले कशाचं डोंबल्याचं. बाई 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 कधी सुधारणार नाही हा माणूस, कधी नाही. आयुष्यात सुधारायचं नावच घेत नाही. काय हो अध्यक्ष, हा एवढा उशीर असते होय यायला इथं? अरे बाबा तुला काय बायको बिको आहे का? नाही. आमचं बघ घरून कसा मार खाऊन लपूच्या पुण्यात आहे माझं मला माहित राव. बरं जाऊ द्या, मी आता आलोय ना. करा चालू. काय मीटिंग? अरे गणपती मंडळाची मीटिंग आणि ती गाणी काय मीटिंग होती का? हायला खरं राव. आपण मी काय म्हणतो ऐका ना पांडवा, हा आपल्या गणपती मंडळाचा अध्यक्ष कोण आहे? तुम्ही. अध्यक्ष तू आहे. हा उपाध्यक्ष कोण आहे? मी. खजिनदार कोण आहे? खजिनदार मी आहे. मग आलेल्या 3 माणसं अजून कोण पाहिजे? बाकीचे राबायला राहते. बरोबर आहे की? हा ते आहे म्हणाला बरोबर आहे. कर चालू. काय काय पण मी काय म्हणतोय, आपल्याला काही वर्गणी बिरगणी कुठून आली आपली? वर्गणीचं ना तुम्हाला सांगतो राव, समजा लोकांनी दिली बरं का वर्गणी, पण त्या याने वर्गणी नाही दिली राव. काय त्याचं नाव ते आबा दिली का? दिली की काय राव? आबा नाही दिली राव. आबाने नाही दिली. तात्याने दिली. तात्याने दिली. तात्याने दिली. किती दिली? 10,000 दिली. काय बोलतो? तात्याने 10,000 वर्गणी दिली. आईला का बरं झालं राव. मग ऐका, ते पत्रे बित्रे आणले का समजे? पत्रे आणू आपण, पण बाकीची तयारी माळा आणायची. ताडपत्री तरी आणले का? बाबा ताडपत्री आणले, पण अजून बरेच काम बाकी आहे. डीजे बुक करायचं बाकी आहे, लाइटिंग बाकी आहे, आणि ते डेकोरेशन वाल्याला बोलवायचं. अजून बरेच काम बाकी आहे. बरं ते जाऊ दे. ते काय त्यांचं नाव राव? वरड आलंय स्वर्गातून. स्वर्गात ऐकलं का? ऐकलं की काय दमदार नाटक राव ते. पण आपण ते बघितलं होता बघा त्यांचं ते ट्रेलर. हा ते ठेवायचं का नाटक? कॉन्टॅक्ट करा त्या माणसाशी आणि घ्या लवकर मागून. अरे पण ते आपल्या बजेट मध्ये बसणार का? काय असेल त्याचं बजेट? असेल बाबा ₹1,00,000 तर असेलच ना. जास्त असेल बजेट. बाबा जाऊ दे. अरे बाबा आपल्याकडे एवढे पैसे गोळा झाले, ₹1,00,000 म्हणजे आहेच काय तर म्हणायचं. मग काय आयला बघ असं ते ठेवून देऊ की त्याला काय. अरे बघ ना लोक कशी खाळ काढून हसते. मग आणि बरं ही गौतमी किती घेते का? हाय काय आयडिया? गौतमीपेक्षा कमीच आहे. हा का? आणि हा ते मागच्या वेळेसारखं ते लिंबू, ते होम मिनिस्टर, ते काय काय राहतं ते सांस्कृतिक ठेवला. ते साधे झालंय बाबा. आपण बारीला भारी कार्यक्रम ठेवू. वराड आले स्वर्गातून. हा ना ते तर आहे पाठवा, पण सांस्कृतिक कार्यक्रम मी ठेवा लागत आहेत लहान लेकरासाठी. ते ठेवू. चमच्याचा कार्यक्रम ठेवू. खुर्ची, संगीत खुर्ची नेमके आता 2 दिवसात गणपती आलाय, तेव्हा ते कुठं लावायचं नियोजन त्याचं बाबा? आता जागा ना गणपतीला. हा गेल्या वेळेस जिथे केला होता तिथेच करू मंदिरावर. तिकडे नको रे मंदिराकडे बाबा. आता गवत एवढं वाढले, काय मच्छर चावले ते मंदिरात तिथं नाही. अरे लगा त्या आबाज तिथं गणपती बसवला गेल्या वर्षी, तिथंच बसू गणपती. हा तसं करू ना. तिकडे बसू देईल का? तिथं लाईट बी समजे राव. करू काहीतरी मॅनेज. सगळी व्यवस्था आहे तिथं. इकडून लय मच्छर चावतात बाबा. मागच्या वेळेस असलेले टँगला आलते, त्याच्यामुळे ना लोक तिकडे यायला टाळीतात. एक काम करू, इकडं असं मस्त मोकळं पटांगणात घेऊ, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवू, ते वरड आले स्वर्गातून ठेवू, आणि त्या गौतमीला बी देऊ एखादा हार पुष्प. बरं आता हे सगळं झालं, पण आता नेमकं चला ते जागेचं ठरवायला पहिलं. जागेचं ठरवा बाबा. बाकी तयारी होऊन काय उपयोग नाही ना. जागा महत्वाची आपली. अरे हा ऐका, सुमडीतली गोष्ट आहे. गणपतीतली वर्गणी उरली ना उलशी, आपण पुण्यात बी गणपती बघायला. चला की मग आता लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगळूर, गोवा आणि काश्मीरला. हे सांग ना कुठे कुठे जायचं हनीमूनला? सांग ना एकदा कुठे कुठे जायचं हनीमूनला? आईला तुझं नेहमी. अगं आठवण काय, परवाच भेटलो होतो आपण. कुठं जायचं हनीमूनला? बघ जायचं का महाबळेश्वरला परत? नको. मग कुठं? पुण्याला जायचं बघ. त्याच्या आईला जाऊ आपण गणपती पाहायला पुण्याला. एवढं काय त्यात तवा. येळ आले की नक्की जाऊ. आता बरं वाटतंय ना? मला लय बरं वाटतंय. अगं अंगातला आळसच जायला तुझ्याशी बोलायचं म्हणलं की.
काय रे कोणासोबत बोलताय फोनवर? कोणासमोर बोलताय? अरे साडू संग होतो म्हणजे साडूला घेऊन पुण्याला जाताय का? हा आता गणपती पाहायला जायला झालं का? साडूचे पप्पी घेत आहे. नाही सगळं ऐकलं आम्ही. ऐकलंय ना? आपला बघा ठेवायचं. मला एक सांगा रे भावांनो, काय खल करण्यासाठी आलाय माझ्याकडे तुम्ही? आता काय खल करण्याकरता? बाबा एवढी गर्दी घेऊन माणसं काय आल्या त्या? अरे हा 5,000 पोहा तुझ्या आईला तू 5,000 पोहा घुसमत काय काय विषय काय? नाही तुम्ही सांगा ना गर्दी काय आला इथे? गर्दी बघा काय माहित झाली की गर्दी ती आले आबाचं मैत्रीच लय जोर रावा. समजे गावातले लोक तुम्हीच मारले काय? मी कशाला मारा जातोय? आबा उद्या काय नेमकं? उद्या आईला उद्या काय रे? गणपती. गणपती गणपती बसणार ना उद्या? बसणार ना? मला माहितीये की दरवर्षी प्रमाणे गणपती बसतोय या दिवशी. बसणार ना? आणि वर्गणी? वर्गणी झाली गोळा सगळ्यांची वर्गणी. तुम्ही दरवर्षी असंच बोलत जा. झाली का? तुम्ही तर काही देऊ नका. मी कधी नाही म्हटलंय का? मी कधी वर्गणी नाही म्हटलंय का? तुम्ही कधीच नाही म्हणत नाही आणि तुम्ही देता नाही. असं कसं देतो रे वर्गणी मी? मला सांगा यंदाच्या वर्षी काय काय कार्यक्रम ठेवले? आबा समधे कार्यक्रम ठेवल्यात. सांस्कृतिक कार्यक्रम ठेवल्यात. ते लिंबू चंचाचं ठेवलंय. तुम्हाला सांगतो कोणतं नाटक? वराड आलं स्वर्गातून. नाटक ठेवले का? नाटक ठेवलंय. मी पण नाही तुम्हाला ऐकलं बरं का. सांगतो त्यांचे अर्धे पैसे देऊन टाकल्यात. अर्धे पैसे दिले. बरं 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 हरकत नाही. आता अर्धे बाकी आहे. म्हणलं तुम्ही तरी द्या तेवढी तरी. अरे वर्गणी द्यायला मी काय नाही म्हणणार आहे का? वर्गणी का माझ्या खिशात मी केव्हा पण देऊ शकतो. पण काय होतं म्हणजे सध्या पांड्या अरे जाग्या काय होतं माहिती का? बंट्या आईला ते जागेच बंट्या काय होतं माहिती का? आधी म्हणजे आता तुम्ही सगळं खर्च पाणी करता आणि त्यात नेमकं काय होतं गणपती उठायच्या वेळेस मध्ये पैसे लागले तर मग पुढे राहणार तुम्ही गावामध्ये कोण माझ्या पण आबा जर मध्ये पैसे नाहीच लागले तर मग गेलं राहिलं मग. अरे राहिलं म्हणजे मी आहे ना अजून काय खर्च आहे तुम्ही दरवेळी असंच करता रा आबा. पूजा हे अमुक हे टमुक हे नाही खर्च आहे. बरं मी काय केलं माहिती का? तो जो कार्यक्रम तुम्ही आणला का नाही वराड आलंय स्वर्गातून त्याचं निम्म दिलेत निम्म मी देऊन टाकतो. पण आबा तुम्हाला सांगतो लय पॉप्युलर नाटक होते. मी पण ऐकून आहे नाटक लय गर्दी होणार रे. हरकत नाही. पण मला एक सांगा रे साडे आणि मंडळी ते गणपती कुठं बसवणार? गणपती मागच्या वर्षी जसा बसवला तसा तुमच्या दाराच्या पटांगणे तिथं. अजिबात जमायचं नाही. अजिबात जमायचं नाही. काय मागच्या वर्षी माझ्या इथं गणपती बसवला आहे का नाही? तुम्ही ते डीजे आणला होता. काय त्या डीजेचा आवाज काय तो डीजे सकाळी चालू केला की संध्याकाळपर्यंत तो डीजेच. बाबा त्याला फुल पेमेंट केलं होतं. आता फुल पेमेंट केलं तो काय बंद करायचा का दुपारी? मान्य मला तुम्ही फुल पेमेंट केलं पण बाबांनो ऐका ना त्याचा त्रास मला किती झाला. अरे माझ्या कधी पाहुणे आली होती माझी मामत असू तिला इतका त्रास झाला दवाखान्यात ऍडमिट करायला नाही. या वर्षी माझ्या दारात गणपती बसू देणार नाही. बाबा तशी पण ती जागा ग्रामपंचायतची राव. ते मला तुम्ही सांगू नका. आपल्याला बरं का 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात मला शिकू नका. ती कोणाची ग्रामपंचायतची असू नाही तर कोणाची असू माझ्या दारात गणपती बसून देणार नाही. अहो ते काम करा तिथं लाईटीचं खांब आहे तिथं चांगले लोक जमा होतील घेऊ द्या ना राव. करा ना मॅनेज काहीतरी. असू द्या तरी पण जमणार नाही. हे काम करा तुमच्या दारात बसवा ना. याला दारच नाही याची मैदानच नाही तुझ्या दारात बसव. जाऊ दे राव काय तुम्ही नका मदत करू. जाऊ दे आबा. माझ्याकडे समोर नाही जाऊ दे. लक्षात ठेवा. त्याच्या आईची हरामखोर सगळा त्याच्या माझ्या गाड्यात जागा द्या. मी देतोय जागा. हा काय ना काय गावातले कार्यकर्ते आठवून ठेवला होता. हा तुला कळलं ना. आता एक काम कर शेवटचं गोड पप्पी संपलं जाय संपलं जाय. अरे मी दचकले नाही तर दचकायचं जाऊ द्या बाजूला. पण एवढं नटून ठटून कुठं? आता मी कुठं जाणार एवढी नटून थटून? भैया साहेबांकडं. हो भैया साहेब लय जोरात विषय. बरं तुमचं काय काम काढलं? अहो उद्या गणपती नाही का बसणार? अरे हो त्याची तयारी झाली की नाही तुमची? काय तयारी? जंक्शन तयारी झाली. जंक्शन लाइटिंग आणली का तुम्ही? अहो लाइटिंगच्या माळा
हे असल्या लांबला मारल्या 10 फूटच्या. आणि डेकोरेशनचं सामान आणलं का मागचं सगळं? डेकोरेशन हा असलं डेकोरेशनचं सामान आणलंय. सांग रे पप्प्या, सांग बंट्या. अहो डेकोरेशन म्हणजे सगळ्यात एकच नंबर दिसणार आपल्याला. गणपती असा उठून दिसणार. असं गणपती ऑर्डर दिला का? कोणता दिलाय सांगा पांडवा. अरे दगडू शेठचा गणपती कसा आहे त्या टाइम मध्ये मागवलाय. आबापेक्षा मोठा गणपती आणलाय. मग काय खाऊन काम. आणि मंडप दिला का? मंडप मायला मंडप मंडप विचारूच नका. तो रील्स वरचा कोणता असतो स्टार? तो 3 स्टार मंडप मागवला. आणि कार्यक्रम कोणते कोणते ठेवणार आहे? कार्यक्रम होम मिनिस्टर ठेवला. होम मिनिस्टर वराडाला स्वर्गातून हे नाटक पण ठेवलं. अरे ते तर खूप भारी नाटक आहे. मी चर्चा ऐकल्या त्याच्या. 1 लाख रुपये दिले त्यांना असे. हा ना. त्यांना म्हणलं वरडाला स्वर्गातून नाटक लावा. आम्ही आमच्या अख्ख्या गावाचं वरड घेऊन येतो. हो चांगली गोष्ट आहे. आणि वर्गणी झालं का गोळा? वर्गणी झाली बर का? गोळा झाली. पण ते आबाने काय वर्गणी दिली नाही ना. आबा नाही दिली. का बरं? काय माहिती ते दरवेळी असं का करतात राव. आबा म्हणतो मी एखाद्या कार्यक्रमाचे पैसे देतो. आयला तात्याने असं 10,000 800 दिले राव. बरं मी बोलते आबांशी, त्यांना द्यायला लावते पैसे. करा राव तेवढं. तुम्हाला सांगतो बघा ना, उद्या बसवायचंय गणपती. सगळं उद्या आहे. आणि आहे ना मी सांगते त्यांना, नीट समजून सांगते आणि देते वर्गणी पाठवून देते. बरं झालं बाबा. सगळी तयारी झाली आहे पण आपल्या जागेचाच प्रश्न आहे ना. गणपती कुठे बसवायचा? कुठे बसवणार आहे? आता काय कसं सांगू राव. आता मागच्याच आपण कुठे बसवला होता गणपती? आमच्या इथं पटाकड्यात बसवला होता ना. पण यावेळेस आबा विरोध करायला लागलाय ना. काय म्हणतात ते आबा? आबा म्हणतो तुम्ही मागच्या डीजे लावला आणि मला त्रास झाला आणि हे झालं. आता तुम्हीच सांगा. एक किती वर्षातून गणपती एकदा येतो आणि असं केलं कसं करणार आम्ही आता? मग दुसरी जागा नाही का तुमच्याकडे? हो सपनाताई, सांस्कृतिक कार्यक्रम एवढे लोक येणार. वराड आलाय त्याला पण किती वराड येणार मोठं. बरं एवढा मंडप आम्ही कुठे बसवणार? अरे पण आबांच्या विरोधात नाही ना जाऊ शकत मी. नाही ना, करा ना काहीतरी राव. नाही रे, मी नाही सांगू शकत आबांना. माझं नाही ऐकणार आबा. मग काय करा राव पांडवा. जागा आहे दुसरीकडे, गावात दुसरीकडे जागा. शोधा ना तुम्ही गावात जागा. अहो एवढं गावताड वाढलंय नुसते मच्छर चावत्यात. बरं ठीक आहे, एक काम करा तुम्ही. आबांना समजवू शकतो अशी एकच व्यक्ती आहे गावात. कोण? तात्या. सारखं याकाच गोष्टीचा पिलू नको ना हात धरू. पप्पा बघतात घर घर कशी तुला व्हिडिओ कॉल करू. पप्पा बघतात घर घर कशी तुला व्हिडिओ कॉल करू. ओ तात्या, तात्या. अगं बाई ग. त्याच्या आईला लंगड्या शेजारी लंगडं गेलं. काकडू मेला अशी गत झाली. थांबा तात्या, थांबा. येऊ द्या मला हळूहळू. आता कळलं का आमचं हाल कसं आहे ते. वार आलो मंजुळाबाई. या इथं या. इथं पहिलीच लंगडी झाले मी. टन हाना. बापरे. आईला मग बघा मला सांगा, तुम्ही आता 2 महिने झाले लग्न झालंय तर तुमची अशी अवस्था आहे. मी अख्खं माझं आयुष्य कसं काढत असेल? बरोबर आहे, पण आता माझ्या अंगावर पडला असं वार असं आलं गपकोणी हळू पुढं, बाकी काय नाही बघा. कसं आहे तसं पण. अहो काय झालं आता वयाच्या मानाने का आता पडतंय. जरा खाऊन पिऊन दणदणीत राहायचं. बघ एवढं वार आलं तरी मी हलते का? तुम्ही हालत नाही. तुमचं वेगळं माझं वेगळं आलं. काय म्हणताय? बरं आहे का? बरंच आहे. आता काय आमचे अध्यक्ष दिसले का? अध्यक्ष? हा कोणता अध्यक्ष? तंटमचा अध्यक्ष? अहो मंडळाचे अध्यक्ष. कोण? सदाशिवराव. स्वतः अध्यक्ष झाला? तुम्हाला माहित नाही का? आयला काय आपण काय लक्ष देत नाही म्हणतात. कशाचा अध्यक्ष? मला वाटलं तुम्हाला खबर असेल याची. पण कसला अध्यक्ष? गणपती मंडळाचा? अहो बाबा काय सांगू आता, गणपती बसवायचे. मी काय म्हणते, एक गाव आहे तर बाबा सगळ्यांनी मिळून एकच गणपती बसवायचा ना. प्रत्येकाची मंडळ वेगवेगळी. मंजुळाबाई तुम्हाला काय सांगू, ह्याच्यामुळेच मी त्या गणपती मंडळात लक्ष देत नाही. पहिलं मी मरणाचं लक्ष द्यायचो तुम्हाला सांगतो. गणपती मंडळात मी जोपर्यंत माझ्या हातात कारभार होता ना, एक गाव एक गणपती मी करत होतो. पण आता काय झालंय हो का, गल्ल्यामध्ये मंडळ गल्ल्या बघा, एक गाव 5 मंडळ नाही 50 अध्यक्ष. अहो तेच म्हणते मी, आपला गप एक गणपती बसवायचा ना. बरं अध्यक्ष बनवलंय कुणी? त्यांच्या त्या टवळगी मित्रांनी. हो हे त्यांना काही काम धंदे आहेत का? ते जाऊ द्या मरू द्या. ह्या गणपती मंडळाचे अध्यक्ष पण ते नाही का आता ते ग्रामपंचायत निवडून आल्याच्या नंतर नाही का, तू 1 वर्ष सरपंच, तू 1 वर्ष सरपंच.
तसं ह्यांच्या अध्यक्षवरून भांडणं ह्यांची सुद्धा चालय. तू एक दिवस अध्यक्ष, मी एक दिवस अध्यक्ष, मी 10 दिवसाचं 10 अध्यक्ष झालं गणपती मंडळात. अहो पण आमच्या सदाशिवरावला कळायला नको का? हा गावाचा गणपती बसवायला निघालेत, घरात गणपती बसलाय का अजून? हा त्यांना कळायला नको या गोष्टी. म्हणजे तुम्ही घरात पण गणपती बसवता का? अहो तात्या आता कसं सांगू तुम्हाला पण काय समजलं लक्षात. मग म्हणजे लग्नाला आता झाले ना 4-5-6 वर्ष झालं जवळजवळ, तरी पण तुमच्या अजून घरी गणपती म्हणताय का? त्यांना कळत नाही ते गावचा गणपती बसवायला गेले. असू द्या आता काय आहे ते, कसं आहे त्याने नाही म्हणावं घेतलं, जरा तुम्ही मनावर घ्यायचं त्याला. काय मनावर घ्यायचं बाबा? नको नको करून ठेवलंय त्या माणसाने. अजिबात घरातलं ऐकत नाही, बाहेरच्या लोकांनी सांगितलं ना लगेच ऐकायचं. एखादा उपाय सांगितला की लगेच करून टाकायचा, पण घरातल्या लोकांनी सांगितलं तर ते पटत नाही. अध्यक्ष केले आणि त्या मित्रांनी केले, साधी आरती म्हणता येत नाही त्यांना. तेवढं आहे बरं का त्याच्या आला एका मंडळाच्या. तुम्हाला सांगतो आरती टायमाला ते साऊंड आरती होते तर लगेच टाळ्या वाजत नसते. एकाची आरती पाठ नाही. अरे तुम्ही जर टाळ्या वाजवायचं माहिती गणपती बसवताय ना तर सगळ्यांची आरती पाठ पाहिजे. मग काय अध्यक्ष पाहिजेलच पाहिजे. बरं जाऊ द्या. सदस्याला बघताय काय? त्यांना शोधत होते, मला म्हणले आलो जाऊन. एक काम करा, चला आपण दोघं बघू. चला इकडे हळूच बरं का. तुमचा कोणता पाय? हेच का? डावा पाय असं असं का असं? हा का असं? चला कायम स्वरूपी काय असेच नाही राहणार. चला चला आता काय करता? हळू. माझी गती एकच झाली बघा. हळू. हा ना. काय म्हणला? कशाला बोलला मग त्याला? आवाज साडो, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तुम्ही कशाला त्यांच्या नादी लागताय? तुम्हाला माहिती ना बहिणी स्वभाव कसा आहे. मग नाही काय होतंय त्याचं काय आहे? थांबत तो फोनवर बोलतोय ना. तुम्हाला जड तुम्हाला नाही तर पोर आले त्यांचे. नाही कसं आहे साडू, आता नवरा बायको म्हणलं की एवढं होत असतंय, आहे का नाही? आणि का आता कसं, आता आपण नाही समजून घ्यायचं, मग कुणी समजून घ्यायचं? आता मुद्दा काय आहे की बायकांचा स्वभाव असतो ते थोडस बोलतं आडवं तिडवं. खरंय. आणि त्यांनी जर किती आडवं बोललं तरी आपण ऐकून घ्यायचं. खरंय काय गोष्ट झाली की खरंय. तर तुम्हाला नंतर फोन करतो. का रे तुम्हाला काय कळतं का नाही? तर माणूस फोनवर बोलतोय, तुमचं काय मध्येच खरंय पांडबा तुम्हाला बोलू लागत होतो आम्ही. हा माझ्या चढवलं तुम्ही मला बोलू लागा. म्हणलं जरा तुम्हाला द्यावा आता. काय झालंय साडू? काय द्याला? नाही साडू मी साडूची आणि साडूच्या बायकोची म्हणजे आमच्या वहिनी झाली भांडणं. आणि ती साडू बसलाय रुसून. मग आणि ते रुसून बसलाय आणि ते मला म्हणतोय की मी घरीच नाही जाणार. मला असं करू नका, होत असते आता एवढं तेवढं काय. तुमच्या वहिनी सावा काय फटफट कसं आहे गोष्टी ना. साडूला म्हणलं कसं आहे, आपण दोघं एकाच कंपनीचं फसलेलं गिरायचं. पांडवा तू काय मग आमचं का पांडवा तुम्ही काय दात काढताय? गोरेगोरे मातीत चुलेत. आमच्या घरी त्याचे साडूच्या घरी त्याचे सदाच्या घरी काय सदर तेच त्याचे तो उठल्या मार खातो. उठल्यापासून जे मार खातो संध्याकाळी झोपेपर्यंत मार खातो. तुमचं तरी का कमी आहे का पांडवा? अहो सदाचा तरी बायको मार देते ते मुका मार देते. सदाच्या बायकोचा मार दिसत नाही आणि तुमचा मार, अहो तुमचा मार दातातून दिसतोय. बायकोने तुमचा दात पाडला. काय म्हणायचं सदा गोष्टीचं? आणि हे लोकांना सांगले आकाश खरे निमार्द वय झालं तर तुमच्या तरुण पोरांगत भांडणं चालू येतं. रोज संध्याकाळ सकाळ भांडे चालू आहे तुमच्या घरातून. पांडवा घरोघरी मातीच्या चुली. तुमची बायको तुमच्या ताब्यात नाही, लोकांना अक्कल शिकवाय नाही गेलं तुम्ही. काय रे सदा? तुला काय खरंय रे? तुम्ही ना एक गोष्ट नीट करत नाही, डोकं आउट करता माझं, मग परत हे करत. काय झालं? काय कुठे हिंडत बोंबलत? काय काम आहे बोला. हाय ना, बरं झालं ते लक्षात आलं. काय सांगत होतो पांडवा? लवकर बोला, मला जायचंय साडू घ्यायला रुसून. साडूला घरी घेऊन जावं लागेल मला. जाऊ दे बोला पटकन. साडू जाऊ द्या, गावात आपली वाट लागन. काय झालं? उद्या गणपती तोंडाला आल्यात. अरे हा मग आणि ते गणपती बसू द्याय ना आपला. तयार नाही झाले का अजून? अहो मंडपच टाकू द्याय ना आपला तो ह्यो. कोण? गणपतीची तयारी करतो आम्ही, पण आबा मंडप टाकून द्या ना. मंडप म्हणजे बाकी सगळी तयार झाली. ते लाइटिंग भेटिंग अमुक डेकोरेशन ते मूर्ती आणलंय. 2 तासात सगळं उभं राहील.
आईला मग म्हणजे तुम्ही काय केलं ते मंदिराच्या मागे बसवतो का आबाच्या घरा पुढे बसवताय? मागच्याच आपण आबाच्या घराच्या पुढे नव्हतं का केलं हा, तिथंच जरा पटांगण जागा तिथं गावात बसवायचं ना. काय होतंय ते एक तर चौकाती मेन ठिकाणी सगळ्यांना यायला सोपं जातं. बरोबर. मग बसव तिथंच. आणि काय फरक पडतोय? कसं आहे तिथं कार्यक्रम पण गेला, जर सांस्कृतिक कार्यक्रम घेतलं लोकांना बसायला जागा आहे, मग घेऊन टाका तिथं. काय होतंय? मी तर तेच म्हणतोय ना, पण आबा कुठे ऐकतोय? काय म्हणतोय आब्या? आबा म्हणतो तुम्ही इथं मागच्या सगळ्या ठिकाणा घातलाय असं तसं, इथं गणपती बसवायचा नाही, मी बघून घेईन काय करायचं. म्हणजे बसू नका म्हणतोय. आब्याला म्हणावं काय गणपती का रोज का बाळगोळा म्हणावा, त्याच्या आईला वर्षातून एकदा येतो. तरी पण हे काय लोकांना आहे ना, आपलं सण आलं ना, सण की नुसतं त्यांच्या पोटात गोळा येतो. काही ना काही कारण सांगून त्याला विरोध करायचा. मला सांग, मागच्या वेळेस लिंबू मिरचीतलं लिंबू उरलेले ते घ्यायला घरी चोरून घेऊन आणि ज्यूस करून पित बसलाय आब्या. आणि म्हणतो गणपती बसवायचा नाही. कार्यक्रमाला बरं येतो कार्यक्रम आणि वर्गणी देते का नाही? वर्गणी काय देतो ते वर्गणी? मी एकट्याने 10,000 दिले का नाही? आपली वर्गणी कशी असते पांडवा? आपण मग तुमचे पावते मी खिशात घेऊन येतोय. नाही असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असो, कोणाला नडीआडी असो, मदत असो, गणपती असो, नवरात्र असो, कुठल्याही मोठमोठ्या महापुरुषांच्या जयंती असो, प्रत्येकाला आपली वर्गणी असते. आपण माग असतो का? आणि ह्या ज्या आयला हे एकतर बांडगोळ स्वतः वर्गणी बिरगणी काय देत नाहीत, आणि जे दुसरं देत त्याला पण ती करून असं गोष्टी करतात. तुम्ही काहीतरी करावं का? आयला आता गोष्ट अशी आहे, ठीक आहे, त्या आब्याला काय करतो मी सांगतो समजून, पण ते आब्या ऐकल कधी नाही. तुम्ही पण काय करता माहिती का पोरांनो, तुम्ही पण समजून घ्यायचं थोडस. त्या आब्याच्या घरी मागच्या वेळेस म्हातारी होती, तुम्ही मोठमोठे साऊंड लावते, त्या म्हातारी साऊंड दचकून मेली, म्हणजे काय करायचं? ते खरं पाहुण्याच्या म्हातारी आणलं होतं ना आब्याने, बरोबर. त्याच्या असं गोष्टीच आहे. तर त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही पण काय करा, साऊंड जरा थोडासा बारीक लावा. बारीक लावला म्हणजे काय आहे की टेन्शन डोक्याला राहायचं नाही. चालतं, एक काम करू आता करा. काय करायचं? उद्या गणपती. अरे हा, उद्या तोंड नाही, एक काम करू, पांडवा सदा तुम्ही दोघं माझ्याबरोबर चला. नाही दोघं नका, पांडवा तुम्ही नका येऊ, सदा तू माझ्याबरोबर चल. काय होते माहिती का, जर असं बुचकने गेलं ना, त्या आब्याला राग येतोय. मी आब्याला समजून सांगतो, तुम्ही काय करा, आब्याने परवानगी दिली की रात्रीत शेड उभा एका रात्रीत 2 तास पांडवा तुझ्या घरी चला इकडे. आब्याला म्हणा गणपती काय तू काय तुझा बाप बसवून देईल. गालावरची खळी तुझ्या वाढली कशी, सांग तुला छळते का माझी ही मिशी, फार नको वाकू थोडं नको झाकू, पित्तीची गाणी. सध्या चल त्याच्या आईला काय झालंय आपलं, आणि फिरतीचं फार नको वाकून तुझं का वाकायचं वर राहिलं का रे? अरे 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 मारतो कशाला? मारतो कशाला इकडे बघ, गालावरची लाली तुझ्या वाढली कशी, सांग तुला छळते का माझी ही मिशी. अरे मिशीने छळायचं वय राहिलं का रे तुझा आता बांडगोळा? अरे तू मारतो कशाला? माझं वय झालंय तसं, दाटी दाटी म्हणते त्यातलं ते. साठी नाटी नाही, तुझं काय झालंय माहितीये का, जसा जसा तू म्हातारा व्हायला लागलाय ना आबा, तसा तसा तू आतून तरुण व्हायला लागलाय, आतून फुलायला लागलाय, पण पिकून गळायला लागलाय. आणि मग जवान मी नाही, पण आबा मला एक गोष्ट कळत नाही, लोकांना बीपी होती, शुगर होती, काय काय रोग होते, पण आबाला कुठला रोग झालाय? कुठला? ढेऱ्या रोग. ते नाही का, घागर घेऊन निघाली ताण्या गवळणी पाण्यात. सध्या इतका मारीनं धरून त्याचं माझं ठीक आहे, आम्ही लहानपणाचे मित्र आहोत, एकमेकांच्या सुखदुःखात सामील आणि माणसं आहोत. तू का रे बाई आबाच्या अंगावर हात टाकतो का? तुला अक्कल आहे का? मूर्ख नालायक, आबाच्या अंगावर हात टाकायचा अधिकार फक्त मला आहे, फक्त तात्याला आहे. पण तात्या मी काय म्हणतो, आबा काय बाई आहे का तिच्या अंगावर हात टाकायला? कुणी आणलं रे? त्याचं काय झालं आबा, टक्कल केल्यापासून याची अक्कल गेली पार. टक्कल काय खरंय, बरोबर बोलला. काय झालं, लोक ते देव ज्या वेळेस अक्कल वाटाय आला त्यावेळेस हा टक्कल देवाला टक्कल वाटून गेलाय. अरे बाबा आम्ही तुला सांगतो, शाळेत असताना नाटक बसवलं होतं, नाटक होतं, त्याच्यामध्ये आबा मावशी झालता आणि मावशी झाला, आणि ते मावशीला नाही म्हणत का, ते गवळणी निघालं की हा माल घेतला आणि ते माल घेतला आणि दागिना काय घातला. तुला सांगतो आबा झाला मावशी, आणि मग ते गवळीने विचारलं की मावशी माल काय घेतला? आबाने काय सांगावा? आबा म्हणला माल घेतला श्रीखंड, गळ्यात घातला गलगंड, आणि नेसले अंडरपॅन्ट, दाखवू माझं सगळं ब्रह्मांड. ते जाऊ द्या आबा, चेष्टा मस्करी जाऊ दे. मला सांग, तू का बा असं अडगत करतो? आता मी काय अडगत काय लोकांना तगडी मारल्या,
इटा मारल्या काय केलं दगड मारल्यावर जेड केलेलं असं होत नाही आबा. मुद्दा काय आहे ते लक्षात ठेव. मला सांग आता उद्या गणपती बसायचा बसणार आहे. एवढा मोठा आपला वर्ष सण आलाय. अरे तू गणपती बसवायला पोराला विरोध करतोय मला सांगितलं पोरांनी. यांनी कंप्लेंट केली मग कंप्लेंट म्हणजे मला सांग त्यांचं बरोबर आहे ना. अरे आता तुझ्या दारामध्ये मला सांग पटांगण आहे सगळं पोर गणपती बसवते आणि मग तू कशाला विरोध करतो रे. मी गणपती बसवायला विरोध करत नाही. माझा गणपतीला देवाला विरोध नाही. मग कशाला विरोध आहे? माझा विरोध कशाला आहे. त्यानंतर ही पोरं काय करते माहिती का, सकाळपासून तो डीजे लावतात, तो साऊंड लावतात, इतक्या मोठ्याने लावतात ना, अरे कानाचं पडदं फाटतात रे. मग सकाळी आरती झाली एक 5 मिनिटं ठीक आहे. आबा एक मिनिट. मुद्दा काय आहे तुला माझं सांग नाही काय. हे बघ हा आपला सगळ्यात मोठा हिंदूंचा सण आहे ना गणपती. वर्षातून एकदा येतो. इतर वेळेस आहे का. अरे अक्षरशः लोक गणपती कधी येणार याची वाट पाहतात आणि तू गणपती आला तू खुशाल त्याचा विरोध करतो. विरोध करू नकोस आबा माझं तुला सांग नाही. आता तुझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. सदाशिवराव इकडे या इकडे या इकडे. मुद्दा काय आहे आबा काय तुला मूर्ख वाटला. आबा काय नालायक वाटला. आबाला काय अक्कल नाही का. आबा काय महामूर्ख असं नाही. आबा विरोध करतो त्याला कारण आहे तुम्ही काय करताय मंडळाचे अतिउत्साही कार्यकर्ते एक तर गणपती बसवणार. तुम्हाला सकाळ कळत नाही, दुपार कळत नाही, संध्याकाळ कळत नाही, म्हातारा माणूस कळत नाही, काय कळत नाही. अरे बाबांनो ठीक आहे का सकाळच्या वेळेस आरती असेल सकाळ संध्याकाळ त्यावेळेस तुम्ही साऊंड लावा. ठीक आहे थोडा वेळ संध्याकाळचा थोडा वेळ लावा पण त्याचा आवाज जरा बारीक ठेवा. त्या आवाजामुळे इतरांना त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. बरोबर की नाही. त्याची काळजी घ्या. तुमच्या धाड धाड वाटतं घरात आजूबाजूला माणसं येतं, म्हातारे माणसं आहेत, पेशंट आहे, ह्याची पण तुम्ही काळजी घ्या ना. कसं आहे आपला सण उत्सव साजरा करायचा, आनंद साजरा करायचा, पण आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची पण काळजी तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या गणपती मंडळांनी घेतली पाहिजे लक्षामध्ये. आणि हे तुलाच नाहीये या महाराष्ट्रातील तमाम जे गणपती मंडळ आहेत त्यांना आमचं सांगणं आहे की बाबांनो तुम्ही जे गणपतीचं शेड टाकणार आहे ते रस्त्यावर मधोमध टाकू नका ज्याच्यामुळे जेणेकरून कुठलं ट्रॅफिक जाम होईल लोकांना त्रास होईल असं करू नका. दुसरी गोष्ट साऊंड सिस्टीमचा आवाज हा मापात ठेवा, इतरांना त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि आपला हा आनंद त्याचा सर्वोच्च झाला पाहिजे म्हणून सांगतो अशा प्रकारे सर्वांनी गणपती यावेळेस साजरा करा. आणि आमच्या या चांडाळ चौकडीच्या वतीनं गणपतीच्या या गणेशोत्सवाच्या आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्ले अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी.